सध्या उन्हाचा कडाका आहे आणि पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवत आहे। पिण्यासाठी आणि शेतीसाठी प्रामुख्याने पाण्याची गरज सध्या प्रत्येकाला आहे आणि या पाण्यासाठी शेतकरी हा वनवन फिरताना पाहायला मिळतोय। आम्हाला या कॅनेलशिवाय दुसरं काही नाही। इकडं आमच्याकडे कुणाकडे विहिरी नाही आहे आणि मग ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेसच ओढ्यांना पाणी येतं। ओढ्यातून आपण काही उपसा वर्षभर करू शकत नाही। आता आपल्याकडे घरी जनावर आहेत, गाई म्हशी, कोणाच्या शेळ्या बैल वगैरे। आता इकडं आमचा मोठा बैलगाडा क्षेत्राचा परिसर आहे। एवढी जनावरं सांभाळायची, त्यांना खाणं करायचं, मका करायचं, कुठं निर्बंध लावल्यावर सर असं होणार आहे की आपल्याकडे शेतीला आबळ होणार। जर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आम्हाला शेतीच करून नाही दिली, तुम्ही आधीच आमच्या मालाला हमी भाव देत नाही, त्याच्यात जर तुम्ही आम्हाला हे पण निर्बंध लावले तर आम्ही करायचं काय? मग आम्ही इलिगल पद्धतीने पाणी काढल्यावर चालेल का? तुम्हाला चालत असेल तर तसं सांगा, मग बंद करा। बंद तर करणं ही चुकीची गोष्ट आहे। हे काय त्यात तथ्यच नाही माऊली, काय बोलण्यासारखंच नाही तुम्ही, आणि हे बंद करू पण शकत नाही। मेन मुद्दा हा आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान, पुणे।